कॅच पकडली तर तो गडी बाद नसेल आणि चेंडू जर झाडाला लागून बाहेर गेला तर तो षटकार असेल. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. प्रत्येक सामना हा 20 मिनिटांमध्ये संपला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे, अन्यथा पॅनल्टी असेल. 15 मिनिटांमध्ये जर 3 षटक संपले नाहीत तर मला वाटतं शेवटच्या षटकामध्ये आपल्या 30 गज यार्ड मध्ये एक प्लेअर घ्यावा लागेल, याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच वावे गावठाचा 12 प्लेअर पाठवायचे. वावे गावठात बॉलरचं बॅट्समनचं नाव सांगायचं दोन्ही पण. लवकर या, स्पीडअप करा, चालू करायचा सामना. चला, आपल्याला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर संपल्या पाहिजे. 20 मिनिटांमध्ये 14 षटक समाप्त झालं पाहिजे, अन्यथा पॅनल्टी. दरम्यान पुढचा चेंडू पाहूया. अक्षय स्ट्राईकला ते, अक्षय नॉन स्ट्राईकला ते पिंट्या. एकदा चटून काढलेला आहे. स्ट्राईकला ते अक्षय, नॉन स्ट्राईकला असेल पिंट्या. हर्ष 4 ओव्हरची असेल. फ्रेश सामने हे 4 ओव्हरचे खेळवले जातील. स्ट्राईक लाईनचे अक्षय, नॉन स्ट्राईकचे नागा. हर्षल गोलंदाजीवरती, जबरदस्त गोलंदाजी. निर्धाव चेंडू दरम्यान पुढचा चेंडू हर्षल. पुन्हा एकदा जबरदस्त लेग कटरचा मारा आहे आणि हा निर्धाव चेंडू. दरम्यान पुढचा चेंडू पाहूया. हो, सुंदर कटवलेला चेंडू. एकदा विसर्जित पूर्ण करतील. एखादा धन्यवाद प्रवीण दादा, तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात, आमच्या टुर्नामेंटचे शान वाढवले, त्याबद्दल खरं आम्ही सगळ्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. शतश ऋणियत. पुढच्या वर्षी तुमची उपस्थिती आम्हाला प्राधान्य आहे. आमचं निमंत्रण तुमच्यापर्यंत पोहोचेल. नक्कीच नक्कीच नक्कीच. धन्यवाद धन्यवाद दादा. दरम्यान पुढचा चेंडू जाऊया मैदानाकडे. ओहो, लॉक केलेला चेंडू. मला वाटतं हा जाईल सनसनीत सनसनीत आणि षटकार. आणि नो असेल पंचांचा इशारा. हा मला वाटतं एक मेजवानी असेल. ठीक आहे. या सामन्यासाठी सामना अधिकारी म्हणून काम पाहतात आमचे दिलीप होतेकर आणि पी के होतेकर साहेब. नाग्या नाग्या जबरदस्त बॅटिंग, मग फलंदाजी पाहायला मिळते नाग्या यांच्याकडून. ओहो, 2 साला षटकार. पुन्हा एकदा ऑफ. ओहो, सुंदर फिल्डिंग आणि एक धाव यशस्वी पूर्ण करतील.
एका धावेने धावसंख्या होते ती 16. आत्मविश्वास आणि जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठल्याही संकटावरती मात करता येतं हे दाखवून देतो नाग्या. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आनंददादा चव्हाण यांचंही इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. बॉलर नेम विराज. विराज मुंडे आगासन गावचे सुपुत्र आहेत. स्थानिक ग्राउंड आहे त्यांच्यासाठी हे. आगासन गावचे सुपुत्र विराज मुंडे. मंगेश उतेकर यांचंही इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मंडळाच्या तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. विराज मुंडे यांचं जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये 4 बाईक त्यांनी जिंकलेल्या आहेत. एवढा मोठा दिग्गज खेळाडू आपल्या या टुर्नामेंट मध्ये खेळतोय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होत्या त्याच्यासाठी. जोरदार टाळ्या होत्या. 4 बाईक त्याच्या या कारकिर्दीमध्ये त्याने जिंकल्या आहेत. खूप मोठा खेळाडू आपल्या या टुर्नामेंट मध्ये आहे. आपलं सौभाग्य म्हणावं लागेल कारण की चांगले विराज मुंडे आगासन गावचे सुपुत्र आहेत आणि हे स्थानिक आहेत तिथले आणि या ग्राउंडचा त्यांना पुरेपूर अंदाज आहे आणि 4 बाईक त्यांनी जिंकलेल्या आहेत. असा एक चांगला खेळाडू मोठ्या खेळाडूंची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते आणि दरम्यान नाग्या. ओहो जबरदस्त चेंडू. वाईट अवंतर वाईटचा इशारा असेल पंचांचा. धावसंख्येत बदल असेल. धावसंख्या असेल धावसंख्या असेल 17. दरम्यान पुढचा चेंडू पाहूया. विराज मुंडे. मुंडे टू नागे. नाग्या पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. वावे संघाकडनं ब्लॉक करण्याचा प्रयत्न परंतु एक जबरदस्त यॉर्कर होता आणि हा एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करतायत. धावसंख्येत बद्दल धावसंख्या होते 18 आणि आता स्ट्राईक आली ती मात्र अक्षय. नक्कीच अक्षय आणि स्ट्राईकला ते अक्षय नॉन स्ट्राईकला असते ते नाग्या आणि विराज मुंडे. मित्रांनो एक मोठा दिग्गज खेळाडू त्याने ह्याच ग्राउंड वरती 3 बाईक जिंकलेल्या आहेत. या ग्राउंड वरती त्याने 3 बाईक जिंकलेल्या आहेत. असा खेळाडू पुन्हा एकदा आपल्यामध्ये आहे. जोरदार एकदा टाळ्या होत्या. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. एक नवीन पर्व श्री स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे होते गावठण आणि हा फायनल दिवस या तिसऱ्या दिवसातला हा मला वाटतं सामन्याची लढत चालू आहे आणि या लढतीमध्ये दिग्गज खेळाडूची मेजवानी आपल्या समोर आहे. हे मेजवानी आहे आपल्या समोर. मुंडे सारखे विराज मुंडे 3 बाईक याच ग्राउंड वरती त्याने जिंकलेल्या आहेत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त अपील. मला वाटतं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव असेल. आपल्या या फेडरेशनच्या नियमानुसार एलबीडब्ल्यू ची अपील नाही आपल्याकडे. एलबी आउट दिला जाणार नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू विराज मुंडे. मित्रांनो नजर असू द्या तुमच्याकडे आणि पुन्हा एकच जबरदस्त सुरेख शानदार देखना षटकार. डीजे एक पाऊल मागे आला म्हणजे वाघ घाबरला असं नाही. त्याने डरकाली फोडली आणि सुंदर षटकार दिला. पुन्हा एकदा पुन्हा एकदा जबरदस्त मला वाटतं आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा गडी क्रमांक बाद होतोय. नागेश डीजे
विराज एक षटकार घेतला मात्र दुसरा हात केलाय नाग्या यांचा. जबरदस्त मित्रांनो, मी पण काही कमी नाही हे दाखवून दिलंय त्याने. याच ग्राउंड वरती 4 बाईक घेतल्यात. हा एक मोठा दिग्गज खेळाडूची मेजवानी. विराज मुंडे आगासन गावचे सुपुत्र आहेत. युवांशी इलेव्हन कडून खेळतायत ते. आणि युवांशी इलेव्हनचे मालक अमर जाधव हे स्वतः इथं उपस्थित आहेत आमच्या मध्ये. दरम्यान पुढचा चेंडू विराज मुंडे हो हो ब्लॉक करण्याचा प्रयत्न आणि एकदा मला वाटतं तेवढंच एक वन बाउन्स आणि हा चौकार. या 4 धावेने धावसंख्या होते 29. षटक समाप्त. ठीक आहे. बंटी आणि आता विराज मुंडेच्या जागेवरती येत आहेत बंटी. दरम्यान पुढचा चेंडू बंटी हो हो यॉर्कर मारण्याचा प्रयत्न परंतु लेग पाईच्या स्वरूपात मला वाटतंय एक धाव असेल. बंटी धावसंख्या आहे 30. बंटी युवन कडून वैयक्तिक तिसऱ्याने संघा वैयक्तिक पहिल्याने संघाकडून तिसरं षटक टाकतायत ते बंटी. युवन कडून युवन चे मालक अमर जाधव वारंवार आणि ओहो जबरदस्त मला वाटतं आणि हा वन बाउन्स चौकार. ऐकूया सुमधुर संकेत जिदे. दरम्यान पुढचा चेंडू बंटी पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी बंटी यांची. धावसंख्येत बदल नाहीये. धावसंख्या होते 34. यानंतरचा होणारा सामना प्रणय इलेव्हन आणि केदार कालकाय सिंधी दरम्यान. पुढचा चेंडू ओहो जबरदस्त तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. गडी क्रमांक दुसरा बाद होतोय. विशाल विशाल धावसंख्या होते ती 34. तिसरं षटक मार्ग असतं. धावसंख्या 34. दरम्यान पुढचा चेंडू बंटी यांचा तोंड देतील त्यांना विशाल. पुन्हा एकदा ओहो सुंदर चेंडू लेग बाईच्या स्वरूपात मला वाटतं ही एक धाव असेल. धन्यवाद पंच अविनाश चव्हाण.
पंत म्हणून कामगिरी पाहत आहेत अविनाश चव्हाण आणि राजेश उतेकर केटू. नक्कीच एक चांगली लढत पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही बलाढ्य संघ इवांशी 11 जयहमान वावे गावठाण दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त आणि हो हो थोडीशी मिसफील्ड नाही तर डायरेक्ट हिट काम तमाम. आणि या धावसंख्या होते 36. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 36. चांगले मोठे खेळाडू मोठे दिग्गज खेळाडू आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्यांचं आमचं भाग्य आहे की आम्हाला चांगल्या खेळाडूंबरोबर खेळायला मिळत आहे. समोर मोठे मोठे खेळाडू आहेत. इवांशी 11 मधून मुंडे विराज मुंडे 4 बाईक पटकवल्यात. मित्रांनो एवढा मोठा खेळाडू आपल्या समोर खेळतोय याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. असं म्हटलं जातं बरसात से यूं ही मुलाकात नहीं होती, बरसात से यूं ही मुलाकात नहीं होती, धरती को भी धूप में चलना पड़ता है. अरे ऊंच ऊंच अगर शिखर पे चलना है तो कभी तो घुटनों के बल चलना पड़ता है, कभी तो घुटनों के बल चलना पड़ता है. आणि याच सगळ्यांना आपल्याला मार्गदर्शन घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. कधी छोटं पाऊल कधी मोठं पाऊल टाकूनच आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. या चांगल्या खेळाडूंच्या मेजवानीत आपलं चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि याच्यातूनच आपल्याला याच्याचं शिखर गाठायचं आहे. नक्कीच राहुल चौथा षटक निर्णायक षटक घेऊन येत आहे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू एक धाव पूर्ण करतील आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. ते धावसंख्या होते 37. दरम्यान पुढचा चेंडू राहुल पुन्हा एकदा आव्हान तर धावसंख्येचा इशारा असेल वाईटचा पंचांचा. धावसंख्येत बदल धावसंख्या होते 38. यानंतरचा होणारा सामना प्रणय 11 आणि केदार प्रणय 11 आणि केदार कालका शिंदे या दोन्ही संघाने या ओव्हरनंतर टॉस साठी यायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी जखडून ठेवलाय ते विशाल वावे संघाकडून विशाल पाहूया कितपत विशाल स्कोर करण्यात यशस्वी होतोय तो संघाकडून वावे संघाकडून विशाल आणि गोलंदाजी मार्गाचे राहुल. पुन्हा एकदा आव्हान तर दवेचा इशारा असेल वाईटचा पंचांचा. अविनाश चव्हाण पंच आणि राजेश उतेकर उर्फ केटू यजमान संघाचे आमचे कप्तान आहेत राजेश उतेकर उर्फ केटू. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी दरम्यान पुढचा चेंडू राहुल पुन्हा एकदा लेग बाईचा अंपरचा इशारा आणि एक धावेने धावसंख्या होती ती 40. राहुल आणि त्यानं तोंड देतील ते अक्षय. ओ हो जबरदस्त जबरदस्त प्रहार आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मला वाटतं. आता मात्र आमचे टीव्ही ऑपरेटर राज मोठे रंगात आलेत. बघत सगळे कसं बुगू बुगू वाजताय ते दरम्यान पुढचा चेंडू एकदा मला वाटतं 1 बाउन्स 2 बाउन्स आणि हा चौकार. ठीक आहे
प्रणय 11 प्रणया 11 आणि केदार कालकाय सिंधी या दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचंय. आपल्याला टॉस उडून घ्यायचंय. प्रणया 11 आणि केदार कालकाय सिंधी. तत्पूर्वी प्रणय 11 आणि केदार कालकाय सिद्धी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावरती येऊया. युट्यूब आमच्या ग्रामविकास कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय आनंदजी चव्हाण हे इथं व्यासपीठावरती आलेले आहेत. त्यांचा सन्मान करतील आमचे दीपराजजी चव्हाण आणि अजय जाधव. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो एकदा आनंद चव्हाण यांच्यासाठी. त्याचप्रमाणे विनोद उतेकर यांचाही याच्यातील सन्मान करण्यात येईल. रोशन शिंदे प्रमोद उतेकर हे आमच्या विनोद उतेकर यांचा सन्मान करतील. प्रणय 11 आणि केदार कालकाय सिद्धी या दोन्ही संघाच्या संघटकांनी घ्यायचंय. केदार कालकाय सिंधी संघाचे संघनायक आपण व्यासपीठाकडे यायचंय टॉस का बॉक्स मध्ये. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाला ज्यांचं मोलाचं योगदान आहे ते आमचे बंधू राजेश शिवतेकर ज्यांच्या माध्यमातून आपण हे युट्यूब लाईव्ह बघतोय. त्यासाठी स्पॉन्सरशिप दिले ते आमचे राजेश शांताराम उतेकर. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या. त्यांच्या योगदानातून आम्हाला बहुमूल्य असं बक्षीस मिळालेलं आहे आणि स्पॉन्सरशिप आलेली आहे त्यांच्याकडून. यशोचित सन्मान करतील दीपराज चव्हाण, सूरज उतेकर आणि प्रफुल्ल जाधव आमचे दादा सन्माननीय राजेश शांताराम उतेकर. अण्णांचं जसं सहकार्य असायचं आमच्या गावाला त्याचप्रमाणे दादांचंही सहकार्य आम्हाला आहे वारंवार. फक्त अण्णांच्या पावलांवरती पाऊल ठेवूनच अगदी दादांचं सहकार्य सुद्धा आम्हाला आहे वारंवार. फक्त एक कॉल गेला होता. एक कॉल नंतर जवळजवळ आमच्या मंडळासाठी भरगोस असं स्पॉन्सर्स या स्वतःही युट्यूब साठी लागणारा खर्च आणि मित्र संबंधातूनही आमच्यापर्यंत भरघोस अशी देणगी त्यांनी पोहोचवलेली आहे. त्यांचे मित्र जिल्हा उप जिल्हा प्रमुख कल्याण डोंबिवली राजेश कदम यांच्याकडनंही आम्हाला 50,000ची देणगी आली होती. ती राजेश दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आली होती. आमचे राजेश दादा अण्णांच्या पावलावरती पाऊल ठेवून जसा अण्णांचा वारंवार आम्हाला उल्लेख होतो तेवढ्याच जोरदार मित्रांनो टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा राजेश शांताराम उतेकर. पंचांनी जरा सामना चालू करायचा आहे. केदार कालकाय सिंधी संघाचे संघनायक केदार कालकाय सिंधी आणि प्रणय 11 जर टॉस बॉक्स मध्ये यायचं आपण. हॅलो अमर जाधव आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. अमर जाधव
अमर जाधव कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. अमर जाधव, युवनशी 11 12 बिल्डर. अमर जाधव, आम्ही वारंवार तुम्हाला बुक करतोय. खेळाडूंची नावं सांगायची इथे येऊन. दरम्यान पुढचा चेंडू. हॅलो. जयेश. हो हो. अमर जाधव, वाईटचा इशारा असेल पंचांचा. अमर जाधव कुठे आहेत? हॅलो हॅलो हॅलो. हो 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 हो, जबरदस्त क्रॅकिंग आणि शानदार षटकाव. स्वयंसेवक कुठे आहेत? स्वयंसेवक बाउंड्री लाईन वरती जायचंय. विप्रत चव्हाण, आपण प्रमोद जाधव, सगळ्या स्वयंसेवकांनी जरा बाउंड्री लाईन वर घेऊन जायचंय. जाऊया टॉस का बॉस मध्ये. हॅलो हॅलो. हा हॅलो. यानंतर केदार कालका शिंदे आणि प्रणय 11 चोरणे यांचा टॉस साठी दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये येते. मी आमंत्रित पाहुण्यामध्ये राजेश उतेकर यांना विनंती करतो. राजेश उतेकर यांना विनंती करतो तिथे टॉस उडवायचा आहे. या झाडाला लागून जर चेंडू आतमध्ये पडला तर धावून काढायचे आहेत. आणि झाडाला लागून जर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर असेल तरी षटकार असेल. आणि झाडाला लागून कॅच पकडला तर गडी बाद नसेल, हेही लक्षात ठेवायचंय. दरम्यान पुढचा चेंडू. धावसंख्या 9 आणि आव्हान तर धावसंख्या धावसंख्या होते 10 वाईटच्या स्वरूपात. आणि आज जाऊया टॉस क बॉस कडे. आमचे सन्माननीय दादा राजेश शांताराम उतेकर टॉस उडवत आहेत. युवा प्रणय 11 आणि केदार कालकाय शिंदे. राजेश दादा टॉस वर उडवतील. पाहूया. हो हो हो, खडक, जबरदस्त, मोठा प्रहार, षटकार डीजे. आमचे दादा टॉस उडवत आहेत. दोन संघांमध्ये लढत होणार आहे. टॉस वरती गेलाय. पाहूया कुणाच्या दिशेने झुकतोय तो. एकाने कुठेतरी ठरवा मागायचे. तिन्ही व्यक्ती नवीन आहेत. ठीक आहे, कोण मागताय का? आणि वन बाउन्स, चौकार. टॉस उडवत आहेत दादा आमचे. तर आपण टॉस जिंकलाय का? या 4 वरती षटक आहेत आणि उपांत्यपर्यंत सामना आहे. काय आपलं टार्गेट असेल? मी प्रथमतः क्षेत्ररक्षण करतात आणि कमीत कमी धावसंख्या 20 च्या टीमला रेपण्याचा प्रयत्न. म्हणजे समजा तुम्हाला फलंदाजी परचा चान्स भेटला तर 55. मला वाटतं आतापर्यंत तिथे ह्याच्यामध्ये जो टार्गेट आहे, म्हणजे कारण आपल्याकडे चेंडू सुटला तर बाउंड्रीच्या बाहेरच जातो आणि षटकार सावकारच मारतात. कमीत कमी टार्गेट जर आपलं 17 असेल तर आपण एक 40-50 धावा करू शकतो आजच्या क्रिकेटमध्ये, बरोबर की नाही? तरी पण तुमचा चांगला टार्गेट आहे 60 धावांचा. धन्यवाद तुम्हाला. सर, आपण आपला काय विचार असेल? जास्तीत जास्त स्कोअर करून स्कोअर करायचा प्रयत्न करू आम्ही. कमीत किती कमी? 60-70. 60-70. ठीक आहे. दोघांनी कर्णधारांना शुभेच्छा. धन्यवाद. बॉलर नेम सांगायचंय. साहिल.
धावसंख्या 20. दुसरं षटक घेऊन आलाय तो साहिल. दरम्यान पुढचा चेंडू साहिल याचा बंटीसाठी. हो, जबरदस्त समाचार घेतलाय आणि हा मात्र चेंडू हात पडतोय. थोडासा अडचण. थोडासा नैसर्गिक अडथळा ग्राउंड वरती, त्यामुळे जवळजवळ 2 षटकार वाचलेत आणि या धावसंख्या बदल होते. धावसंख्या होते ती 21. धावसंख्या 21. साहिल. साहिल टू बट्टी. जबरदस्त. आणि एका धावेने धावसंख्या होते ती 22. धावसंख्या होते 22. सोरडे नागेश्वर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष आनंद रामचंद्र चव्हाण यांनी ते स्वयंभू नागेश्वर मित्र मंडळात 1001 रुपयाची देणगी दिली. त्यांच्या मंडळाचं एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो आनंद चव्हाण साहेबांसाठी. मंडळ मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी दिली त्याने. दरम्यान पुढचा चेंडू साहिल. ओहो, सुपला शॉट. सुपला. मला वाटतं 1 बाउन्स 2 बाउन्स आणि हा चौकार. डीजे सुपला शॉट पाहायला मिळाला. आणि दरम्यान पुढचा चेंडू साहिल. साहिल टू बंटी. स्ट्राईकला बंटी. पाहूया काय करतात इवान शिवेलन कडून. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. मला वाटतं हा बॅटची एज घेऊन जातोय एसटी हातामध्ये आणि गडी बाद होतोय. डीजे गडी बाद होतोय दुसरा. आणि आता पाहूया साहिल. हो हो हो, यारकट खोदून काढलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. मला वाटतं एक धाव पूर्ण होईल. हर्षल. अजय स्ट्राईकला. अजय नॉन स्ट्राईकला ते हर्षल. गोलंदाजी मार्क करतायत साहिल. पाहूया अजय. ओ, जबरदस्त फटका. प्रहार. एक धाव यशस्वी पूर्ण होईल. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 28. डीजे ऐकूया सुमधुर आवाज. डीजे.
बॉलरचे नाव चला नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद महादेव सर. खरोखरच आपल्या माध्यमातून सुंदर असं समालोचन आपण पहिल्या दिवसापासून ऐकत आलोय. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज शशांक सिंग आणि मैदानामध्ये शशांक. ओके. मैदानामध्ये खेळणारी जोडी अजय आणि हर्षल. आणि मात्र थोडासा लेगेच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी स्क्वेअर मारा घोषित केलाय. व्हाईट बॉल. धावसंख्या झाले 29 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष ठेवलंय. ते एक 29 रन 29 रन. त्यावेळी चांगला टाकलेला चेंडू हलकासा बॅटची कडा घेऊन काही काळ हवेत होता. झेल निर्माण झाला होता परंतु झेल घेता आला नाही. एक निर्धाव पुन्हा एकदा चेंडू फेकण्यामध्ये यश येत आहे. ते म्हणजे शशांकला चांगली गोलंदाजी फिरकी गोलंदाज म्हणून लेग कटरच्या स्वरूपामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक व्यावसायिक क्रिकेटर प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून हे दोन्ही संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला इव्हान इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान वावे गावठण. यावेळी मात्र साऊ कॉर्नरच्या डोक्यावरून वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. कम ऑन डिझिंग. तर या 4 धावांच्या जोरावरती धावफलक पुढे आले. 33 या आकड्यावर 33 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा शशांक तयार होतो. चांगली बॅटिंग अजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश येत आहे. चेंडू सरळ विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश येत आहे. पुन्हा एकदा बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय ऑन साईडला. चेंडू खाली फिल्टर धावतोय. चेस केला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या धावून कंप्लीट केले गेल्यात. त्याला मदन चांदे आणि अक्षय चांदे आपण आमचा जर आवाज ऐकत असाल तर आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. आयोजक दीपराज चव्हाण तुमची वाट पाहतायत. मदन चांदे आणि अक्षय चांदे. पुन्हा एकदा शशांक तयार होतोय गोलंदाजी मार्क मध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा असा पाहायला मिळतोय. समोर फलंदाज अजय आणि हर्षल अशी जोडी. अजय एक अष्टपैलू खेळाडू, एक चांगला मोठा खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून एक चांगलं बहादर सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळतंय. त्यावेळी अकरा फुलटॉस चेंडू भिरकावून दिला सीमा रेखा पार. मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार डीसी. या 6 धावांनी धावसंख्या झाली 41. 41 रन ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी गरज असेल माझी साथी स्कोरर 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. 7 चेंडू 10 धावांची गरज. अतितटीची मॅच आहे मित्रांनो. क्रिकेट हा खेळ असा आहे ना, शेवटच्या क्षणापर्यंत जर तुम्हाला खेळावा लागेल, संघर्ष करावा लागेल. जरी आपल्याला वाटते 7 चेंडू 10 धावा शक्य सोपं असं आपण आहे परंतु यावेळी या क्षणाला काही होऊ शकतंय. लढत मात्र सोडू नका. पुन्हा एकदा शशांक तयार. आणि मात्र हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतो. चेंडू येतोय लॉंग ऑफला. त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट आणि चेंडू फेकी होईल तोपर्यंत एका धावेवरती समाधान. धाव फलक मात्र पुढे जात आहे 42 या आकड्यावरती. 42 रन ऑन बोर्ड. आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. तोपर्यंत आपण जाऊया कडे. मदन चांदे
यानंतर होणारी मॅच असेल मित्रांनो प्रणय 11 विरुद्ध केदार कालकाय शिंदे. केदार कालकाय शिंदे या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि आपला डिसिजन मात्र पेंडिंग आहे. केदार कालकाय शिंदे संघ आपला डिसिजन आम्हाला कळवायचा आहे. बॉलिंग ओके, थँक्यू. फिल्डिंग स्वीकारले. प्रणय 11 ला बॅटिंग साठी पाचारण केलंय फलंदाजीसाठी. तर लगेचच यायचं यानंतर होणारी मॅच आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर परत दिनेश 11 फायटर आणि आदर्श 11 मालाड हा संघ जर या ठिकाणी हजर असेल आपण देखील जे आमचे आयोजक वर्ग आहे त्यांच्यासोबत संपर्क साधायचा आहे. दिनेश 11 फायटर आणि आदर्श 11 मालाड. त्या मात्र चांगला टाकलेला चेंडू सरळ फटका मारलाय. चेंडू जातोय लॉंग ऑनला. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू फेकी होईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आहेत. चला पुन्हा एकदा गोलंदाज तयार. त्या मात्र मोठा फटका आणि चेंडू भिरकावून दिला. सीमा रेखा पार. षटकार. चला केदार कालकाय शिंदे आपण देखील तयार राहायचंय. मला वाटतं आमचे रघुनाथ सुर्वे यांच्या आदोळचा हा संघ असेल बहुतेक. शिंदे संघ. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आणि हलकासा प्लेस केलाय. या ठिकाणी मात्र विजय संपादन केलाय तो म्हणजे इवानशी 11. चला शिंदे संघ फिल्डिंग लावून घ्यायचे. मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या अजयसाठी. 17 बॉल मध्ये 42 धावा जमा केल्यात. अजय वेल प्लेड. व्हॉट अ गुड क्रिकेट बाय युअर एंड. शुभेच्छा असतील. चांगला खेळ मात्र या खेळपट्टीवरती दाखवा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅचचा आपण डिक्लेअर करतोय